आणि यानंतर आपण बजेट संदर्भातलं थेट डिस्कशन करणार आहोत। यावेळेला आपल्याला माहिती आहे आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केलं। बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी देण्यात आल्या। लोकप्रिय घोषणांच्या अनुषंगाने सुद्धा नेमकं काय होणार आहे याबद्दलची उत्सुकता होती, मात्र राज्य सरकारने त्याबद्दल सुद्धा काही महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। आणि याच संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये अरुण सावंत आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते, त्याचबरोबर विश्वास उडगी आहेत, अर्थ आणि बँकिंग तज्ज्ञ। या व्यतिरिक्त रविकांत तुपकर देखील आपल्या सोबत आहेत, शेतकरी नेते आणि अर्थतज्ञ अजित अभ्यंकर सुद्धा आहेत। सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो या चर्चेमध्ये। आणि सुरुवातीला अरुणजी, अपेक्षित होता का हा अर्थसंकल्प? तुमच्या अनुषंगाने जसा वाटला होता तुम्हाला तसाच होता का काही आणखी चांगलं पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं? आणखी चांगलं याच्यामध्ये घालण्यासारखं काही उरलेलं नाही। अतिशय चांगला, सर्व गोष्टींनी परिपूरक असेल असा हा अर्थसंकल्प आहे। आपण पहा, या अर्थसंकल्पामध्ये खास करून कृषी विभागाकरिता, शेतकऱ्यांकरिता, कामगारांकरिता भरीव योजना या सरकारने जाहीर केलेल्या आहेत। सरकारने या कृषी विभागाबरोबरच इतर जे विभाग असतात, आपण पाहाल या विभागांचं खास करून जर सांगायचं झालं तर पशुसंवर्धन घ्या, कृषी घ्या, मदत पुनर्वसन म्हणा, रोजगार हमी, महिला, शेतकरी, कामगार, न्यायालय, असे अनेक विभागांवरती सरकारने जे ठरवलेले त्याच्याकरिता भरीव निधीची तरतूद केलेली आहे। नुसतं बोलून थांबणारं हे सरकार नाही आहे। आणखी शेतकऱ्यांबरोबरच महिलांसाठी, खास करून महिला विभागाकरता सुद्धा ज्या महिलांच्या ज्या इच्छा होत्या त्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत। आता विरोधक हे तिथे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती बसून बोंबाबोंब हे करणारच, हे ठरलेलं होतं। या अर्थसंकल्पामध्ये काही आलं असतं तरी सुद्धा विरोधक हे बाकावरती म्हणजे न बसता त्या पायऱ्यांवरती बसणारच होते। मला पूर्वीपासून माहीत होतं, कारण या राज्यातील महिलांनी कित्येक दिवस अगोदरपासूनच हे सांगायला सुरुवात केलं होतं की सरकारने भले कितीही जाहीर केलं असेल, 2100 रुपये जाहीर केले असतील किंवा 2500 जाहीर केले असतील, परंतु 1500 रुपये जे काही सरकार आम्हाला देत आहेत याच्यामध्ये बदल झाला नाही पाहिजे, ते बंद नाही पडलं पाहिजे। बाकी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, ही महिलांची जी मागणी होती ती या अर्थसंकल्पामध्ये पूर्ण दिसून येत आहे। त्याप्रमाणे शेतकऱ्यांकरिता ज्या ज्या गोष्टी, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याकरता, शेतीचं उत्पन्न वाढविण्याकरता, शेतकऱ्यांचं जे काही आर्थिक राहणीमान आहे ते उंचावण्याकरता या बजेटमध्ये अतिशय चांगल्या योजना सरकारने अवलंबिलेल्या आहेत आणि पैशांची सुद्धा तरतूद केलेली आहे। ठीक आहे अरुणजी, थांबवतो थोडंसं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।